एक तर खरंच दर्शन घ्यायचं होतं, पण लाखो भाविक या ठिकाणी आल्यामुळे आणि VIP दर्शन बंद असल्यामुळे आम्हाला कुठलाही नियम त्या ठिकाणी तोडायचा नाही. लोकांना त्रास होणे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. श्री नामदेव पायरीच्या इथं येऊन दर्शन घेतलं, नतमस्तक झालो. एक तर ईश्वराला मी प्रार्थना अशी केलेली आहे की या सरकारला सद्बुद्धी देव, ही 2019ची कर्जमाफीच्या योजनेमध्ये ती 2019ची अट ही काढण्यात यावी, जेणेकरून 56 लाख शेतकऱ्यांना आणि त्यात 36 लाख शेतकरी जे बाजूला राहत होते त्यांना त्या योजनेचा फायदा होईल. त्याच्याचबरोबर जी काही प्रोत्साहनपर मदत सरकारकडनं दिली जात आहे त्यात 25, 26, 26, 27ची अट ही काढण्यात यावी. त्यामुळे 2019ची अट, 25, 26, 26, 27ची अट, त्याच्याचबरोबर ₹1 विमा तोसुद्धा शेतकऱ्याच्या बाजूचा हा देण्यात यावा. आणि येणारं वर्ष हे अतिशय कठीण वर्ष आहे. पाऊस यंदा कमी आहे असं सगळ्यांनी त्या ठिकाणी भविष्य वर्तवलेलं आहे आणि याच्यातच चांगला पाऊस पडू दे अशी ईश्वरचंदी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आपल्याला संपर्क झालेला आहे आंदोलन कलेक्टर आणि IG यांच्याकडनं फोन आलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही वरिष्ठ नेत्यांशी त्या ठिकाणी 100% बोलू आणि काही ना काहीतरी तोडगा आजच्या आज तिथं काढू. आमची एवढीच साधी सोपी मागणी आहे. आम्हाला ह्याच्यात राजकारण करायचं नाही, अराजकीय आंदोलन आम्ही सर्वजण मिळून शेतकऱ्याच्या वतीने करत आहोत. 2019 ही अट काढा आणि ज्याच्यामध्ये ₹50,000 जी आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करणार आहात ती न देता डायरेक्ट 2 लाखाची मदत ही देण्यात यावी. OTS थांबू नये, डायरेक्ट ₹2 लाख तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात द्या. वरचा पैसा शेतकरी कधी भरेल तेव्हा त्या ठिकाणी भरेल. अशा अनेक मागण्या आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने मान्य झाल्या तर मला असं वाटतं आंदोलन करण्याची जरूरत नाही. सरकार वारंवार म्हणतं हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, मात्र तरी आपल्याला आंदोलन करावं लागतं. नाही, बघा, कोणातरी मत व्यक्त करावं लागेल. शेतकरी नाराज आहे, पाऊस यंदा येणार नाही, त्यामुळे येणारं वर्ष हे हलाक्याचं शेतकऱ्याला जाणार आहे, मजुराला सुद्धा जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफी होत असताना ती फक्त दाखवण्यासाठी न होता सरसकट कर्जमाफी होणं ही महत्त्वाची आहे. 35,000 कोटी हे सांगत असले तरी 12,000 कोटीच्या पुढं काय कर्जमाफी त्या ठिकाणी जाणार नाही. जसं अवकाळी पावसाच्या वेळेससुद्धा या भागामध्ये मोठं नुकसान झालं होतं तसं महाराष्ट्रात नुकसान झालं होते. 35,000 कोटी डिक्लेअर झाले होते. आम्ही म्हणत होतो एवढी मदत मिळणार नाही, फक्त 11,500 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळाले. राहिलेला पैसा गेला कुठं? त्यामुळे तसंच काहीतरी या कर्जमाफीमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि आम्ही पुरावे सकट सांगू शकतो. त्यामुळे कृपा करून 2019ची अट ही काढण्यात यावी आणि प्रोत्साहनपर मदत 50,000 न करता 75,000 करावी. त्यातली सुद्धा 25, 26, 26, 27ची अट ही काढण्यात यावी. आणि जे विमा, पीक विमा आहे तो आम्हाला पूर्वीच्या पद्धतीने ₹1 तो सुद्धा शेतकऱ्याला मदत होईल अशा योजनेच्या अंतर्गत देण्यात यावा अशी आमची सगळ्यांची मागणी. पांडुरंग शेतकऱ्यांचा देवाय, कष्टकऱ्यांचा देवाय, सद्बुद्धी देईल सरकारला. नाही, शेतकऱ्याची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता लातूरमध्ये एक शेतकऱ्याला बैल नसल्यामुळे त्या पत्नीला तो नांगर त्या ठिकाणी ओढावा लागला. सरकारली, तुम्ही म्हणजे मीडियाली आणि विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर लगेच एक बैल दिला व तो आजारी दिला. आम्हाला दिखावा नको आहे, आम्हाला आजारी कर्जमाफी नको आहे, आम्हाला पूर्णपणे सरसकट कर्जमाफी द्यावी. त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती आहे, मायबाप जनता आहे, मायबाप सरकार आहे की जनतेचं थोडंसं समजून घ्या, आजची अडचण समजून घ्या. OTS सुद्धा सरकार या शेतकऱ्याकडे पैसा नाही तर याच्यात शेतकरी ₹1 भरू शकणार नाही. त्यामुळे सरसकट 2 लाखाची कर्जमाफी द्या आणि आमच्या शेतकऱ्याला आज या अडचणीतून काढा. दिवसाला 7 आत्महत्या त्या ठिकाणी होत आहेत आणि ही योजना जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या दुर्दैवाने कर्जबाजारीपणामुळे केलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं ऐकावं एवढीच प्रामाणिक इच्छा. किती दिवसपर्यंत आपलं हे सगळं आंदोलन? तर बघा, सरकारने याची दक्षता घ्यावी अशी आमची विनंती आहे. जेवढं जमेल तेवढं आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणारच आहोत. जेवढी आमची क्षमता आहे, म्हणजे आमची जेवढी ताकद आहे, जेवढं किती दिवस लागले तरी आम्ही तिथं आंदोलन हे करून शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आषाढीची पूजा अवघ्या काही दिवसामध्ये करणार आहेत. ते येण्यापूर्वी हा सगळा निर्णय व्हावा असं वाटतं. माझं मत आहे की त्याच्या आधीच जर इथं त्यांनी निर्णय घेतला तर त्यांचं स्वागत करण्यासाठी हजारो शेतकरी तिथं उपस्थित राहतील. आम्हीसुद्धा त्यांचं स्वागत करू. त्यामुळे ती पूजा होण्याआधीच त्यांनी त्या ठिकाणी निर्णय, आणि माझं म्हणणं आहे की तिथपर्यंत तरी कशाला थांबायचं आहे. जुन्या महिन्यापर्यंत न थांबता या अधिवेशन म्हणजे आत्ता तुम्ही शब्द द्या, हो आम्ही या अटी काढत आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनात नाही तर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेऊन टाका, विषय संपणार आहे. 2019ची कर्जमाफीच्या योजनेमध्ये ती 2019ची अट ही काढण्यात यावी.
जेणेकरून 56 लाख शेतकऱ्यांना त्यात 36 लाख शेतकरी जे बाजूला राहत होते त्यांना त्या योजनेचा फायदा होईल. त्याच्याचबरोबर जी काही प्रोत्साहनपर मदत सरकारकडनं दिली जात आहे त्यात 25, 26, 26, 27ची अट ही काढण्यात यावी. त्यामुळे 2019ची अट, 25, 26, 26, 27ची अट, त्याच्याचबरोबर ₹1 विमा तो सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूचा हा देण्यात यावा. आणि येणारं वर्ष अतिशय कठीण वर्ष आहे. पाऊस यंदा कमी आहे असं सगळ्यांनी त्या ठिकाणी भविष्य वर्तवलेलं आहे आणि याच्यातच चांगला पाऊस पडते अशी ईश्वरचरणी त्या ठिकाणी प्रार्थना केली. सरकारकडून काय आपल्याला संपर्क झालेला आहे आंदोलन करण्यासाठी? कलेक्टर आणि IG यांच्याकडनं फोन आलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आम्ही वरिष्ठ नेत्यांशी त्या ठिकाणी 100% बोलू आणि काही ना काहीतरी तोडगा आजच्या आज तिथं काढू. आमची एवढीच साधी सोपी मागणी आहे. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही. अराजकीय आंदोलन आम्ही सर्वजण मिळून शेतकऱ्याच्या वतीने करत आहोत. 2019 ही अट काढा आणि त्याच्यामध्ये 50,000 रुपये जी आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मदत करणार आहात ती न देता डायरेक्ट 2 लाखाची मदत ही देण्यात यावी. OTS-साठी थांबू नये. डायरेक्ट 2 लाख रुपये तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यात द्या. वरचा पैसा शेतकरी कधी भरेल तेव्हा त्या ठिकाणी भरेल. अशा अनेक मागण्या आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने मान्य झाल्या तर मला असं वाटतं आंदोलन करण्याची जरूरत आहे. सरकार वारंवार म्हणतं हे शेतकरी